काय असतं, संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी ही माझी अपेक्षा आहे. कायम एकदा बाजूला काढा त्याला आणि शेतीमालाला दुप्पट भाव द्या. कधीच कर्ज शेतकरी तुम्हाला मागणार नाही, कधी आत्महत्या पण अशा होणार प्रकारची नाही. कृती एकदा स्वतःसाठी मुक्ती आणि करा, इतरांसाठी पूर्ण कर्ज धोकादायक ठरू आणि शकते. मालाला भाव या व्हिडिओबद्दल काहीच होऊ तुमचं शकत मत काय आहे जसं की आता, कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब ते एक करा. अधिकाऱ्यांनी धन्यवाद. आता मुंडे साहेबांनी सुरू केला बघा दणका, धडकीमध्ये कोचिओ धडकीमध्ये कोचिओ. त्यांनी काय व्हायला लागलं, दुधाला भाव यायला लागला. शेतकऱ्यात मी काही दिवसांना असे दिवस येऊ नये जर त्यांना आता 2-3 वर्ष जर त्याच जागा ठुलं ना, त्या मोठ्या मोठ्या दुधाच्या कंपन्यावाले हे कोण कोण आहेत का भेसळ करणारे, आणि शेतकऱ्याच्या घरी जाऊन दूध देतो पावशेर. खरंच नाही, दारात जाऊन दूध विकण्यापेक्षा यांच्याकडे मन यायला बसले, इतका भाव पण वाढत. आणि असे अधिकारी ठुले पाहिजेत. मी कालही सांगितलं बदली करू नका द्यायची. फडणवीस साहेबांना सुद्धा सांगितलंय, दोनही उपमुख्यमंत्र्यांनी बदली करू नका, जरा राहू द्या थोड्या दिवस, आणि मजा येणारे शेतकऱ्याचे भाव वाढते आणि तुम्ही बदली करू नका. नाही मागा लागेल बरं का तुम्हाला सांगतो मी, जर का लय बाऱ्या बदली केली. एक तर असे अधिकारी भेटत नाहीत, एखादा अर्धाच नावावर रुपा येतोय चांगला. आता एक पत्रकार बांधून प्रश्न विचारला, यांच्यासारखंच अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे का तुम्हाला वाटतं? आता नाही तर कुठून करते त्यांच्यासारखे सगळे तसे असल्यावर तो राज्य कसं धोरणात चाललं ना.